आपला बघा बरं. सगळ्याची एकच साईज आहे का? आपल्याला 1 किलोवाला पाहिजे होता काय? सगळा ते तोच साईज आहे. हां एकच साईज आहे. कापड नाही पाहिजे आपल्याला, आखाच पाहिजे होता ना. हां हां नमस्कार मंडळी, मी नितीन मगर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे ना आपण बदलापूरमध्ये जाणार आहेत मित्रांनो, कारण की तिथं फिश मार्केट आहे. कारण की आज होळी आहे मित्रांनो, आणि होळी असल्यामुळं आज आपण आहे ना फिश खाणार आहे. तर आपण आज प्रयत्न करणार आहे का बदलापूर स्टेशनला एक छोटंसं तिथं फिश मार्केट आहे, आणि तिथे जाऊन आपण फिश घेणार आहे मित्रांनो, आणि तिथला आजूबाजूचा परिसरसुद्धा आपण आज बघणार आहे मित्रांनो. तर चला जाऊया बदलापूर स्टेशनच्या आसपास तिथला मच्छी मार्केट बघूया मित्रांनो. हा बघ, हा चिलापी आहे, चिलापी. हा चिलापी मासा 1 किलोचा आहे ना. हां, कटला कौन सा आहे? ये कटला आहे क्या दादा? हा कटला आहे. हा कुठला आहे? हा रहू आहे. आणि हा कटला आहे. 1 किलो का है कटला? कम से कम 1.5 किलोचा कटला आहे. कापून देईन 1 किलो काय? हां, कापून देईन. कापून देणार. कापून कसा भेटतो? भाव तो 280 ला 1 किलो. हां, कटला मला बघा बरं जरा. ही एकच साईज आहे. ही एकच साईज. सगळ्याची एकच साईज आहे का? आपल्याला 1 किलोवाला पाहिजे होता काय? सगळा ते तोच साईज आहे. बघा ना, निकाट आहे ना. हां, एकच साईज आहे. कापड नाही पाहिजे आपल्याला, आखाच पाहिजे होता ना. नागपूर तरी कापायचंच आहे ना तुम्हाला. हां हां अर्धा डोका येईल 1 किलोला. अख्खा आला तर 1 किलोला अर्धा येईल. बघा, करा 1 किलो करा म्हणतो. काय अर्धा डोकं दे. 1 चिलापी घेतली, आला पोटच दिलं. बस 1 किलो 80 ग्राम जास्ती. हां चालेल. 1 किलो कटला घेतला आपला. बघा, आपला चिलापी घेतला 1 किलो कटिंग करून. म्हणून का अर्धा दिलं का? अर्धा मसाला, अर्धा डोका. आम्हाला बोला शेठ. चला मंडळी हो, आपण अर्धा किलो 1 किलो घेतली चिलेपी. आता 125 लावा ना चिलापी. हां, 1 किलो द्या. तर मित्रांनो, आपण चिलापी घेतली आता 1 किलो. 1 किलो आधा पाव. हाँ चलेगा चलेगा, चलो. चिलापी 1 किलो. ये आकार रख उसको, खाली समझा क्या भाई? उसको रखना, कटिंग मत करना पूरा, खाली काचा मौके देना. चिलापी घेतली 1 किलो. हाँ आखेच ठेव, फक्त साईडला बघतो हे कर. साफ करून दे, साफ करून दे, साईडचा कटिंग कर. हाय टेस्ट आहे का जे खायला चिलापीची? असं आहे का?
हां 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 बरोबर. तर मंडळी हो, आपण आहे ना मार्केटला जाऊन आहे ना आता मासे वगैरे सगळे आणलेले आहेत, त्याला स्वच्छ धुवून घेतो आणि मस्त मसाला वगैरे लावून मस्त फ्राय करतो मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा जो व्लॉग आहे तो कसा वाटला तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण मी प्रयत्न करतो आहे चांगले व्लॉग बनवायचे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.